न्यूयॉर्कमध्येही पैसे वाटून जिंकतील, संजय राऊतांनी शिंदेंवर ही टीका केली आहे। एकनाथ शिंदे सर्वांना पुरून उरतील, संजय शिरसाट यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ शिंदे आमचे महत्त्वाचे नेते आहेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही उत्तर दिलं। असं आहे की ते न्यूयॉर्कला सुद्धा जिंकू शकतात। ते त्यांच्याकडे जे कोट्यवधी रुपये आहेत ते डॉलरमध्ये कन्वर्ट करतील आणि तिथे वाटायला जातील, 4 लोक पाठवतील। ते जर्मनीमध्ये जिंकू शकतात, ते कुठेही जिंकू शकतात। त्यांना असं वाटतं मी माझ्या हातामध्ये प्रचंड पैसा असल्यामुळे लुटीचा मी जग माझ्या मुठीत आहे, तसं नाहीये। आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होतं, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच अमित शहा कोथळा काढणार वगैरे वगैरे जे काही स्टेटमेंट केलेले त्याला काही अर्थ नाहीये। अमित शहा साहेबांचे आणि मोदी साहेबांचे, एकनाथ शिंदेचे साहेबांचे संबंध कसे ते अख्खा महाराष्ट्र जाणतोय। युतीमध्ये असताना आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो आणि म्हणून कोणी कोणाचा कोथळा काढत नाही, तर आम्ही बरोबर काम करतोय। आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत ते संयमानं सर्व गोष्टी घेतात, ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतात। माननीय एकनाथ शिंदेजी एनडीएचे महत्वाचे नेते आहेत आणि आमचं नेतृत्व जे आहे, केंद्रातलं नेतृत्व मोदीजी असतील, अमित भाई असतील, एनडीएच्या घटक पक्षांना नेहमीच जुक्तमाप देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे। त्यामुळं शिंदेजी हे अत्यंत त्या ठिकाणी आमचे एनडीएचे नेते म्हणून, एक प्रभावशाली नेते म्हणून त्या ठिकाणी आमचे एनडीएचे आहेत आणि त्यामुळं त्यांना हे जे संजय राऊत वगैरे बोलतात आहे हे वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये जाऊन बोलत आहेत।